सो इंट्रोडक्शन टू एसएपी. सो आज आपल्याला पाहायचे बेसिक थिंग्स आहेत एसएपीचे. सो एसएपी स्टँड फॉर व्हॉट? एसएपी स्टँड फॉर सिस्टीम ऍप्लिकेशन प्रोडक्ट इन डेटा प्रोसेसिंग. सो एसएपी काय आहे? एक ईआरपी सिस्टीम आहे, जसं आपण लास्ट लेक्चर पाहिलं होतं. करेक्ट. ईआरपी म्हणजे काय? एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. आता एसएपी हे जे सॉफ्टवेअर आहे ते इंडियन सॉफ्टवेअर आहे का? नाहीये. हे जर्मन सॉफ्टवेअर आहे. ते कधीच इम्प्लिमेंट झालं किंवा ती कंपनी चालू कधी झाली? 1971 मध्ये. सो 1971 मध्ये ते कंपनी स्टार्ट झालेली आहे आणि इम्प्लिमेंटेड बाय 5 IBM इंजिनियर ऑन 1972. सो दिस आर दी 5 IBM इंजिनियर. यांनी काय केले? एसएपी ही कंपनी स्थापन केली आहे आणि त्यांचं प्रोडक्ट काय? एसएपी हे त्यांचं प्रोडक्ट आहे. सो एसएपी एजी इज द कंपनी अँड एसएपी इज अ सॉफ्टवेअर. सो तर एसएपी का वापरायचे आहे? वाय? सो एसएपी हे टूल असं आहे की ज्यामध्ये आपण कोणत्याही कंपनीचा, कोणत्याही बिझनेसचा इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो. आता नॉर्मली एसएपी म्हणजे काय? सो फॉर एक्झाम्पल, आता माझे एसएपी आहे. नॉर्मली एसएपी हे कसं आहे? सेंट्रलाइज सिस्टीम. सेंट्रलाइज सिस्टीम म्हणजे काय आहे? सेंट्रलाइज सिस्टीम म्हणजे एसएपी इंटरलिंक आहे सगळ्या डिपार्टमेंटशी. फॉर एक्झाम्पल, आता एसएपी मध्ये मल्टिपल डिपार्टमेंट असतात. सो इथे घेतो मी सेल्स डिपार्टमेंट, सेल्स. ओके. त्यानंतर मी घेतो प्रोडक्शन प्लॅनिंग. त्यानंतर मी घेतो परचेस, देन स्टोअर, देन प्रोडक्शन. ओके. त्यानंतर इथे माझा एमजी प्रोडक्ट. आता यामध्ये पहा, एसएपी समजा माझं सेंट्रलाइज प्रोडक्ट आहे, त्यामध्ये सेल्स एक डिपार्टमेंट असणार आहे. बरोबर. सेल्स एक डिपार्टमेंट असणार आहे. सेलचं काम काय आहे माहिती आहे कोणाला? सेल्स टीमचं काम काय आहे? ओके, कोणालाच माहित नाही. अंबादास, अमोल, निलेश, साहिल. नाही माहिती सर. सेल्स टीमचं काम माहिती ना तुम्हाला? ओके. सेल्स म्हणजे काय? सेल करायचंय, मार्केटिंग करायचंय आणि नवीन बिझनेस फाइंड करायचंय. म्हणजे सेल टीम काय करेल? मल्टिपल कस्टमरशी इंटरॅक्शन करेल आणि त्यांच्याकडून बिझनेस घेऊन येईल. सो त्यांना ते आपला प्रॉडक्ट विकणार आहे. सेलचं काम काय? विकणे. सो समजा एखाद्या कस्टमरने आपल्याला ऑर्डर दिली. समजा माझा XYZ प्रोडक्ट आहे. XYZ प्रोडक्टची आपल्याला ऑर्डर आली. मग सेल टीम काय करणार आहे? मग प्रोडक्शन प्लॅनिंग टीमशी कॉन्टॅक्ट करेल की आपल्याला हा जो मटेरियल आहे XYZ याची ऑर्डर आहे, याचं आपल्याला 10,000 मटेरियल त्यांना सप्लाय करायचं. मग प्रोडक्शन प्लॅनिंग टीम त्याचं काय करणार? प्रोडक्शन करणार आहे, प्रॉपर प्रोडक्शन. की आपल्याला हा मटेरियल बनवायचा आहे, मग आपण कधीपर्यंत, कधीपासून बनवायला चालू केलं पाहिजे, आपलं प्रोडक्शन कधी होईल, आपण त्यांचं जे डेट आहे त्यावर त्यांना मटेरियल देऊ शकतो का. देन त्यांचं जे प्लॅनिंग करणार, प्रोडक्शन प्लॅनिंग, आणि त्यानंतर सेम प्लॅनिंग ते शेअर करणार परचेस टीमशी फॉर चाइल्ड मटेरियल, म्हणजेच रॉ मटेरियल. समजा मला प्रोडक्शन बनवायचं आहे, काय माझे एफजी प्रोडक्ट आहे, 1000 क्वांटिटी मला बनवायची आहे आता, आणि त्यामध्ये काही चाइल्ड मटेरियल आहे. सो अकॉर्डिंग टू रिलेशन, एफजी आणि चाइल्ड मटेरियलचं रिलेशन असणार आहे. म्हणजे एका चाइल्ड मटेरियल पासून एफजी किती बनणार वाट, किंवा एक एफजी बनवायला किती चाइल्ड मटेरियल लागणार आहे. सो अकॉर्डिंग टू दिस रिलेशन, सपोज मला एफजी मटेरियल बनवायचं आहे, इथे मी एक्झाम्पल घेतो. एफजी मध्ये रॉ मटेरियल 1, देन रॉ मटेरियल 2, रॉ मटेरियल 3. अशी 3 मटेरियल आहे. समजा एफजी 1 क्वांटिटी बनण्यासाठी रॉ मटेरियल 1 क्वांटिटी लागते, रॉ मटेरियल 2 सुद्धा 1 क्वांटिटी लागते, रॉ मटेरियल 2 क्वांटिटी लागते, ऍज पर डिझाईन. ओके. मग समजा मला एफजी किती बनवायचे? 1000 क्वांटिटी बनवायचे. रॉ मटेरियल 1 किती लागेल? 1000 साठी 1000. रॉ मटेरियल 2 किती लागेल? 1000. रॉ मटेरियल 3 किती लागेल? 2000. का? रिलेशन काय? 1:2. ओके.
सो हे जे रिलेशन आहे याप्रमाणे मग रॉ परचेस काय करेल, त्यांचे जे रॉ मटेरियल्स आहेत, त्यांचे जे साईड मटेरियल्स आहेत त्यांचं प्लॅनिंग करेल. की बाबा समजा इथे किती कस्टमर ऑर्डर 10,000 आहे, प्रोडक्शनची ऑर्डर किती झाली मग 10,000. मग 10,000 प्रोडक्शन बनवायचं आहे, त्याचे चाइल्ड मटेरियल्स आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहे का. मग रॉ मटेरियल 1 लागेल 10K, रॉ मटेरियल 2 लागेल 10K, रॉ मटेरियल 3 लागेल 20K ऍज पर प्लॅनिंग. मग परचेस टीम त्यांचा स्टॉक चेक करेल, आपल्याकडे किती मटेरियल आहे, किती कमी पडतंय, आणि जे काही शॉर्टेज मटेरियल असेल त्याचं काय करेल ते वेंडरला ऑर्डर देईल. मग वेंडर काय करेल, आपल्या मटेरियल सप्लाय करेल. तो मटेरियल कुठे येईल, तो मटेरियल स्टोअर मध्ये येईल. मग स्टोअर काय करेल, त्या मटेरियलला अनलोड करून घेणार आहे. करेक्ट. आणि प्रोडक्शन टीम काय करेल, मग स्टोअर मधून त्याला जसं मटेरियल पाहिजे तसं ते मटेरियल घेऊन जाणार आहे. मग प्रोडक्शन टीम काय करणार, प्रोडक्शन करेल. आणि आफ्टर प्रोडक्शन काय होईल, चाइल्ड मटेरियल कन्झम्पशन होणार आहे आणि एफजी मटेरियल काय होईल, प्रोड्यूस होईल. आणि एफजी मटेरियल प्रोडक्शन झालं, समजा माझी क्वांटिटी बनली 10,000. मग मी काय करणार, 10,000 मटेरियल सेल करणार कुणाला, कस्टमर. ही एक काय आहे, एक लाईफ सायकल आहे. सेल्स, प्रोडक्शन प्लॅनिंग, प्रोक्युरमेंट, वेंडर, स्टोअर, प्रोडक्शन. ही काय एक सायकल आहे, चेन आहे. सो कोणत्याही कंपनीचा बिझनेस असाच चालणार आहे. आता समजा इथे एसएपी नाहीये. ओके. एसएपी सिस्टीम नाहीये, जस्ट ऍझ्युम. आणि सेल्स टीम आहे. मग सेल्स टीमला प्रोडक्शनला कॉन्टॅक्ट करायचे, प्रोडक्शन प्लॅनिंगला. मग ते मॅन्युअलला कॉन्टॅक्ट करणार, ते मॅन्युअल प्लॅनिंग करणार. त्यानंतर ते परचेसला पण मॅन्युअल प्लॅन देणार. त्यानंतर परचेस त्यांचं मटेरियल परचेस करणार. ते प्रोडक्शन वाल्याला माहित नाही की रॉ मटेरियल आहे की नाही, तर स्टोअर मध्ये जाणार, रॉ मटेरियल चेक करणार. आणि त्यानंतर मग ते प्रोडक्शन वाले प्रोडक्शन करणार. यामध्ये काय झालं, मॅन्युअल ऍक्टिव्हिटी झाली फॉलोअपची. सो तुम्हाला काय करायचं, मग ते मॅन्युअल फॉलोअप करत बसायचे. सिस्टीम नाही ना कोणती, डिपार्टमेंट इंटरलिंक नाही. सो त्या केसमध्ये काय होतं, मग त्या केसमध्ये जास्त टाइम लागतो, वेळ जातो. आणि काय काय वेळेस फॉलोअप मध्ये चुकीची इन्फॉर्मेशन पण भेटते. सो त्यामुळे आपलं जे प्लॅनिंग आहे, प्लॅनिंग कोलमडतं. आणि ऑन द टाइम कस्टमरला मटेरियल जात नाही, पण कस्टमर पण सॅटिस्फाय राहत नाही. तसंच एसएपी आहे. समजा आपल्या आता एसएपी आहे असं अज्युम करून, पण सिस्टीम कशी सेंट्रलाइज सिस्टीम आहे, सगळे डिपार्टमेंट एकमेकाला इंटरलिंक आहेत. सेल साठी कोणता मॉड्यूल आहे आपल्याकडे, एसएपी एसडी. प्रोडक्शन प्लॅनिंग साठी एसएपी पीपी. परचेस साठी एसएपी एमएम. स्टोअर साठी एसएपी एमएम. ओके. सो असे आपल्याकडे वेगवेगळे मॉड्यूल आहेत ना. मग सगळे मॉड्यूल एकत्र एका सिस्टीम मध्ये काम करणार, जेणेकरून काय होईल, आपलं प्लॅनिंग सुकर होणार आहे, प्लॅनिंग सोपं होणार आहे. आणि आपण काय करतो, कस्टमरच्या डेटला मी त्यांना मटेरियल बनवून पाठवू शकतो. सो हे जे प्रोसेस आहे, ते प्रोसेस एसएपी मध्ये चांगलं होतं, कारण की सिस्टीम कशी सेंट्रलाइज सिस्टीम आहे. ओके. सो हा कोणत्याही कंपनीचा बिझनेस असेल, सेल्स टीम बिझनेस घेऊन येईल, ते प्रोडक्शन प्लॅनिंग, प्रोक्युरमेंट, त्यानंतर स्टोअर मध्ये मटेरियल येईल, ते प्रोडक्शन वाले रॉ मटेरियल घेऊन प्रोडक्शन करतील. हा कोणत्याही कंपनीचा बिझनेस आहे. यामध्ये आपला रोल कोणता आहे, ऍज अ पीपी कन्सल्टंट. येस गाईज. करेक्ट. प्रोडक्शन प्लॅनिंग अँड प्रोडक्शन एक्झिक्युशन, हा जो रोल आहे तो आपल्या एरियामध्ये येतो. एवढं. एसडी साठी एसडी मॉड्यूल आहे, एमएम साठी एमएम मॉड्यूल आहे, स्टोअर साठी सुद्धा एमएम मॉड्यूल आहे. त्यांचे काम एमएम मध्ये होणार आहे. एवढं काम आपल्यासाठी करायचं, आपल्याला करायचं. सो हे जे प्लॅन वर्कआउट होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, एसएपी सिस्टीम पाहिजे. म्हणून एसएपी सिस्टीम काय इम्पॉर्टंट आहे. सो जे ऍडव्हान्टेजेस काय आहे, इट इज मार्केट लीडर इन प्रोव्हाइडिंग सोल्युशन अँड सर्व्हिस टू एव्हरी बिझनेस रिक्वायरमेंट. सो ब्युटी ऑफ एसएपी इज द इंटिग्रेशन ऑफ मॉड्यूल्स. जे आता आपण एक्सप्लेन केलं इंटिग्रेशन, ते इंटिग्रेशन इथे महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. डेटा सिक्युरिटी आहे. एसएपी विल कॅप्चर इच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे आपल्या कंपनीमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होतात फॉर एनी डिपार्टमेंट, प्रोडक्शन, परचेस, प्लॅनिंग, त्यानंतर अकाउंट, सेल्स, क्वालिटी, मेंटेनन्स, अशा सगळ्या डिपार्टमेंटचे ट्रान्झॅक्शन आपण एसएपी मध्ये काय करतो, कॅप्चर करू शकतो, डेटा मॅनेज करू शकतो. एसएपी विल प्रोव्हाइड सोल्युशन टू ऑल डिपार्टमेंट. म्हणजे एसएपी मध्ये ऑल डिपार्टमेंट साठी सोल्युशन आहे. So हे काय झाले एसएपी चे ऍडव्हान्टेज. आणि काही याचे डिसएडव्हान्टेज सुद्धा आहे. वाय नॉट एसएपी, सो बिकॉज ऑफ हाय कॉस्ट. बिकॉज ऑफ हाय कॉस्ट.
सो एसएपी ची कॉस्ट जास्त आहे ऍज कम्पेअर टू अदर ईआरपी. आता एसएपी कोण कोण यूज करणार आहे? विच विच कंपनी? So SAP will use by pharmaceutical company, chemical industry, construction industry, engineering work, automobile, banking, insurance, retail companies. म्हणजे अशा ऑल सेक्टरच्या कंपन्या एसएपी यूज करतात. ओके. सो एसएपी कोणत्याही कंपनीसाठी युजफुल आहे. त्यानंतर एसएपीचे मॉड्यूल्स आहेत. आता मॉड्यूल म्हणजे काय? एसएपीचे डिपार्टमेंट. सो एसएपी मध्ये मॉड्यूल दोन टाईपचे असतात, फंक्शनल, टेक्निकल. फंक्शनल म्हणजे काय? नॉन कोडिंग, नॉन प्रोग्रामिंग, फ्रंट एंडचे मॉड्यूल. टेक्निकल म्हणजे काय? बॅक एंडचे मॉड्यूल, ज्यामध्ये प्रोग्रामिंग वगैरे असणार आहे. सो यामध्ये लिस्ट ऑफ फंक्शनल मॉड्यूल आहे. एफ आय फॉर फायनान्स, सीओ फॉर कंट्रोलिंग, एम एम फॉर मटेरियल मॅनेजमेंट, क्यू एम फॉर क्वालिटी मॅनेजमेंट, एस डी फॉर सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, पीपी फॉर प्रोडक्शन प्लॅनिंग, पीएम फॉर प्लांट मेंटेनन्स, पीएस फॉर प्रोजेक्ट सिस्टीम, डब्ल्यू एम फॉर वेअरहाऊस मॅनेजमेंट, एस सी एम फॉर ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट. हे सर्व काय आहे? फंक्शनल मॉड्यूल आहे. ओके. आणि एसएपी मध्ये काही टेक्निकल मॉड्यूल सुद्धा आहेत, सच ॲज अबॅप, बेसिस अँड एसएपी सिक्युरिटी. हे काय आहे? टेक्निकल मॉड्यूल. सो आपला जो पीपी मॉड्यूल आहे तो काय आहे मग? फंक्शनल की टेक्निकल? फंक्शनल. करेक्ट, पीपी हा फंक्शनल मॉड्यूल आहे. त्यानंतर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल मॉड्यूल्स. एफ आय म्हणजे काय? फायनान्स. फायनान्सचं काय काम असेल? अकाउंट पेएबल, अकाउंट रिसिवेबल. स्वतः अकाउंट पेएबल म्हणजे काय? समजा आपण कस्टमरला मटेरियल सेल केला, कस्टमर काय करेल? आपल्याला पेमेंट करणार आहे. सो त्यासाठी काय आपण यूज करू शकतो? अकाउंट रिसिवेबल. आणि वेंडरला ज्यावेळेस आपण ऑर्डर देऊ, वेंडर पण मटेरियल घेऊ, त्यासाठी त्यांना पे करायचे, देन त्या केससाठी आपण यूज करणार अकाउंट पेएबल. हे दोन कामं कशा होणार आहे? अकाउंट पेएबल, अकाउंट रिसिवेबल अँड टॅक्सेशन इन एफ आय. सीओ इज फॉर कंट्रोलिंग. कंट्रोलिंग मध्ये काय असतं? इट्स कॅप्चरिंग द कॅश फ्लो ऑफ द कंपनी. सो कंपनीचा जो कॅश फ्लो आहे तो सीओ मॉड्यूल मध्ये कॅप्चर केला जातो. देन त्यानंतर आहे एम एम मॉड्यूल. एम एम म्हणजे काय? दिस मॉड्यूल सपोर्ट ऑल पर्चेसिंग ऍक्टिव्हिटी ऑफ मटेरियल अँड सर्व्हिस, इन्व्हेंटरी ऍक्टिव्हिटी अँड इनवॉइस व्हेरिफिकेशन बिफोर मेकिंग पेमेंट. म्हणजे यामध्ये काय होतं? ऑल पर्चेसिंग ऍक्टिव्हिटी अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज विल कॅप्चर. त्यानंतर आहे ओके. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे क्यूएम मॉड्यूल. क्यूएम फॉर क्वालिटी मॅनेजमेंट. दिस मॉड्यूल हेल्प इन क्वालिटी चेक्स ऑफ कंपनीज मटेरियल. सो यामध्ये क्वालिटी चेक केलं जातं, इन प्रोसेस क्वालिटी, इनवर्ड क्वालिटी आणि फायनल क्वालिटी. त्यानंतर एसडी आहे, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन. दिस मॉड्यूल हेल्प इट ऑल सेल्स ऍक्टिव्हिटीज अँड डिलिव्हरी मटेरियल टू कस्टमर. सो सेल साठी यूज होतो, सेल्स अँड डिस्पॅच. त्यानंतर पीपी मॉड्यूल आहे. आपल्याला पीपी मध्ये काय आहे? दिस मॉड्यूल हेल्प इन ऑल मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीज ऑफ द कंपनीज मटेरियल. सो मॅन्युफॅक्चरिंग कशामध्ये येणार आहे? पीपी मध्ये. प्लॅनिंग प्लस मॅन्युफॅक्चरिंग. पीएम मध्ये काय असेल? प्लांट मेंटेनन्स. यामध्ये मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी आहे. पीएस म्हणजे प्रोजेक्ट सिस्टीम. तो प्रोजेक्ट बेस्ड कंपन्यांमध्ये तो मॉड्यूल जास्त यूज होतो. वेअर हाऊस साठी डब्ल्यूएम आहे. एचआर साठी एससीएम मॉड्यूल आहे. यामध्ये एचआर ची ऍक्टिव्हिटी होते. आणि अभ्यास जो मॉड्यूल आहे, जो लॉंग फॉर्म आहे, ऍडव्हान्स बिझनेस ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग. दिस मॉड्यूल कन्सल्टंट विल राईट न्यू प्रोग्राम टू न्यू डेटा इन द एसएपी. मीन्स ऑल अभ्याप हा प्रोग्रामिंग आहे. जर आपल्या सिस्टीममध्ये नवीन प्रोग्राम बनवायचा आहे किंवा एक्झिस्टिंग प्रोग्राम मध्ये चेंज करायचा आहे, त्या केसमध्ये अभ्याप डेव्हलपर तेव्हा ते काम करतो. सो हे सगळे मॉड्यूल्स आहेत, त्यांच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. आपला जो पीपी मॉड्यूल आहे त्यामध्ये काय काय असणार आहे? पीपी स्टँड फॉर व्हॉट? प्रोडक्शन प्लॅनिंग. म्हणजे त्यामध्ये काय असणार आहे? प्रोडक्शन प्लॅनिंग आहे, यस. आणि दुसरं काय आहे? प्रोडक्शन एक्झिक्युशन. म्हणजे दोन डिपार्टमेंटचं वर्किंग यातनं होणार आहे, प्लॅनिंग प्लस एक्झिक्युशन. त्यासाठी आपण एसएपी यूज करणार आहे. ओके. एनी क्वेश्चन?
हॅलो. हो सर. ओके. सो आता आपण पाहणार आहोत लँडस्केप इन एसएपी और सर्व्हर इन एसएपी. So what is meant by system landscape or server? System landscape means what? Systematic arrangement of SAP server is called as system landscape. Systematic arrangement of SAP server which called as system landscape. So in SAP server we have multiple servers. One is development server, second one is quality server, third one is production server. आता डेव्हलपमेंट सर्व्हर म्हणजे काय, क्वालिटी सर्व्हर म्हणजे काय, प्रोडक्शन सर्व्हर म्हणजे काय, ते आपल्याला पाहायचं आहे. सो आता मी इथे नोटपॅडवर जातो. 2 मिनिटं. सिस्टीम लँडस्केप त्याची डेफिनेशन काय? सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ एसएपी सर्व्हर्स इज कॉल्ड सिस्टम लँडस्केप. Systematic arrangement of SAP servers is called as system landscape. So SAP मध्ये सर्व कोणते कोणते असतात? फर्स्ट असतो डेव्हलपमेंट सर्व्हर, सेकंड आहे क्वालिटी सर्व्हर, थर्ड आहे प्रोडक्शन सर्व्हर. सो आता हे सर्व्हर काय असतं? सो डेव्हलपमेंट सिस्टीम म्हणजे काय, की आपण ऍज अ फंक्शनल कन्सल्टंट किंवा टेक्निकल कन्सल्टंट जे काही कॉन्फिगरेशन करणार आहे, जे काही कस्टमायझेशन करणार आहे, ते कुठे करणार आहे? डेव्हलपमेंट सिस्टीम मध्ये. डेव्हलपमेंट सिस्टीम मध्ये कोण काम करणार आहे? वी कन्सल्टंट. क्वालिटी मध्ये काय असेल? जस्ट आपण चेकिंग करणार, क्वालिटी टेस्टिंग करणार. सो यामध्ये कोण काम करणार आहे? यामध्ये आपण सुद्धा काम करणार ऍज अ कन्सल्टंट किंवा एंड युजर सुद्धा त्यांचं काम करणार आहे. आणि प्रोडक्शन सर्व्हर जो आहे तो असतो लाईव्ह सर्व्हर, लाईव्ह सिस्टीम. यामध्ये कोण काम करणार आहे? ओनली एंड युजर हु विल वर्क इन दिस सिस्टीम. डेव्हलपमेंट मध्ये कोण काम करणार आहे? वी कन्सल्टंट. यामध्ये एंड युजर काम करणार आहे का? नाही. क्वालिटी इज जस्ट फॉर व्हॉट? जस्ट फॉर टेस्टिंग पर्पज. यामध्ये कोण काम करणार आहे? कन्सल्टंट ऍज वेल ऍज एंड युजर. ओके. सो फर्स्ट काय करतं, आपल्याला जे कॉन्फिगरेशन करायचं आहे अँड टेक्निकल टीमची कस्टमायझेशन करणार आहे, ते कुठे होणार आहे? कॉन्फिगरेशन अँड कस्टमायझेशन इन डेव्हलपमेंट सिस्टीम. ओके. कॉन्फिगरेशन अँड कस्टमायझेशन कुठे होणार आहे? इन डेव्हलपमेंट सिस्टीम. आणि त्यानंतर तो डेटा सेंड केला जातो इन क्वालिटी मध्ये. क्वालिटी मध्ये काय होतं? टेस्टिंग होणार आहे. टेस्टिंग कोण करणार आहे? आपण पण करणार, ते पण करणार. आणि तेथे पण ओके असेल, पण तो आपण चेंजेस आहे ते पुढे पाठवतो प्रोडक्शन सिस्टीम मध्ये. प्रोडक्शन म्हणजे लाईव्ह सिस्टीम. समजा आता तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये सिस्टीम वापरताय ऍज अ एंड युजर, तुमच्याकडे कोणती सिस्टीम असणार आहे? प्रोडक्शन सिस्टीम असणार आहे. यामध्ये फक्त युजर्स काम करतात, कन्सल्टंट नाही. सो अशा प्रकारे सिस्टीम्स असतात, याला म्हणायचं सिस्टीम लँडस्केप. सो डेव्हलपमेंटचे पण मल्टिपल सर्व्हर आहेत. त्याचे गोल्डन क्लायंट आहे, टेस्टिंग क्लायंट आहे. आता गोल्डन क्लायंट म्हणजे काय? जे आपण कॉन्फिगरेशन करणार आहे, म्हणजे जे चेंज करणार आहे, मॉडिफिकेशन करणार आहे, ते कुठे करणार आहे? गोल्डन क्लायंट मध्ये. पण टेस्टिंगचं काय काम आहे ते? तो डेटा आपल्याला डेव्हलपमेंट टेस्टिंग सर्व्हर मध्ये पण चेक करायचंय, आपण जे चेंज केलंय ते बरोबर आहे का. म्हणजे गोल्डन मध्ये आपण कॉन्फिगरेशन करणार, टेस्टिंग मध्ये चेक करणार, आणि ओके असेल तरच मग क्वालिटी सिस्टीम मध्ये तो चेंज पुढे पाठवणार. आणि क्वालिटी मध्ये पण काय होणार आहे? अगेन टेस्टिंग. दिस सर्व्हर इज यूज ओनली फॉर टेस्टिंग. सो क्वालिटी मध्ये पण टेस्टिंगच होणार आहे. आणि त्यानंतर मग तो चेंज पुढे पाठवला जातो कुठे? प्रोडक्शन सर्व्हर मध्ये. सो प्रोडक्शन सर्व्हर म्हणजे काय? दिस सर्व्हर इज यूज टू एंटर बिझनेस, लाईव्ह बिझनेस. यामध्ये लाईव्ह बिझनेस ट्रान्झॅक्शन आपण रन करतो. सो हे जे सिस्टीम अरेंजमेंट आहे यालाच काय म्हणायचं? सिस्टीम लँडस्केप. ओके. यामध्ये काय काय असतं? डेव्हलपमेंट सर्व्हर आहे, क्वालिटी सर्व्हर आहे आणि प्रोडक्शन सर्व्हर आहे. समजा इथे रिअल टाइम मध्ये क्लायंटचे एक्झाम्पल काय असतात?
सो सर्व्हर हा कोणता सर्व्हर आहे? डेव्हलपमेंट सर्व्हर. डेव्हलपमेंटचे किती सर्व्हर आहेत? एक आहे गोल्डन क्लायंट, सेकंड आहे टेस्टिंग क्लायंट. आणि हा जो क्लायंटचे नंबर आहे ते असतात 3 डिजिट नंबर. तुम्ही पाहू शकता 100, 101 वगैरे. प्रोजेक्ट 2 साठी वेगळे असणार, प्रोजेक्ट 3 साठी वेगळे असणार. क्वालिटी सर्व्हर सुद्धा सेम. क्लायंट नंबर काय असतो? विच इज 3 डिजिट नंबर अल्फान्यूमॅरिक अँड विच इज सेट बाय एसएपी ओनली. सो फॉर एक्झाम्पल मी आता एसएपी मध्ये लॉग इन करतो. सो हा एसएपी लॉग ऑन आहे, याला मी डबल क्लिक करतो. सो इथे एसएपी S4 HANA यामध्ये जातो. सो इथे देतो मी युजर आय डी अँड माय पासवर्ड. आणि इथे पहा इथे क्लायंट नंबर मी ऍड केला का? इथे नाही, डिफॉल्ट आलेला आहे. सो क्लायंट नंबर एसएपी क्रिएट करतो. हा आपला क्लायंट नंबर आहे. आता आपण जो बोलत होतो ना, तो हाच क्लायंट नंबर. इथे आयडी पासवर्ड मी एंटर केलेला आहे. जस्ट प्रेस एंटर. सिस्टीम मध्ये आपण लॉग इन झालेलो आहे. ही आपली एसएपी सिस्टीम आहे. तो यामध्ये काय करायचं आपल्याला? सिस्टीम युज करायचे. सो हे वरती तुम्हाला दिसते मेनू फंक्शन्स आहेत. मेनू, एडिट, फेवरेट, एक्स्ट्रा, सिस्टीम वगैरे वगैरे. देन दिस ग्रीन आयकॉन इज फॉर एंटर. हा बटन एंटरचा आहे. नंतर हा जो बॉक्स आहे तो कशासाठी आहे? टी कोड टाकण्यासाठी. टी कोड म्हणजे ट्रान्झॅक्शन कोड. देन समजा मी एखाद्या टी कोड मध्ये जातो. दिस इज अ टी कोड. येथे समथिंग डेटा पुट करतो. देन आता तुम्ही पहा, हा सेव्हचा आयकॉन विजिबल झाला, हा बॅकचा आयकॉन विजिबल झाला, देन एक्झिटचा आयकॉन विजिबल झाला. सो दिस इज फॉर सेव्ह, दिस इज फॉर सिंगल बॅक, दिस इज फॉर एक्झिट. आणि तुम्हाला जर बॅक जायचं असेल देर इज वन ट्रान्झॅक्शन /n होम पेजला आपण घेऊन जाऊ. देन हा प्रिंट साठी आहे, हा फाइंड साठी आहे, हा फाइंड नेक्स्ट साठी आहे. जर तुमचा डेटा पेज मध्ये असेल, फर्स्ट पेज, प्रिव्हियस पेज, नेक्स्ट पेज, लास्ट पेज, असे नंबर ऑफ पेज असेल ते तुम्ही पेजेस मूव्ह करू शकता. देन न्यू जीयूआय विंडो. आता इथे एसएपी चे किती विंडो आहेत? एकच विंडो ओपन आहे. एसएपी चे ऍक्सेस वन विंडो. देन आय एम क्लिकिंग ऑन दिस. सिस्टीम विल ओपन वन मोर. इथे पहा 1 2 असे आपण किती पेज ओपन करू शकतो एका आयडीने? मॅक्सिमम 6 पेज. ओके, एका आयडीने आपण मॅक्सिमम 6 पेज ओपन करू शकतो. देन हा आहे कस्टमाइज लोकल लेआउट. यामध्ये जाऊन तुम्ही एसीपीचा लेआउट चेंज करू शकता. सो क्लिक ऑन दिस आयकॉन, गो इनसाइड दिस ऑप्शन्स. देन हिअर वी कॅन सी विज्युअल डिझाइन. सो विज्युअल डिझाइनचा हा जो ब्लॅक एरो आहे याला क्लिक करा. थीम सेटिंग. सो थीम सेटिंग मध्ये मल्टिपल थीम्स आहेत. सो दिस इज द एसएपी सिग्नेचर थीम. तर तुम्हाला थीम चेंज करायची, बेलीज करायची असेल, ब्लू क्रिस्टल करायचे असतात, कार्बो असेल, क्लासिक थीम असेल, तुम्ही थीम चेंज करू शकता. समजा मी घेतो बेलीज थीम. सो बेलीज अप्लाय. ओके. आता मी इथून बॅक करतो. /NEX नेक्स्ट इज अ टी कोड फॉर लॉग आउट. एंटर. आपण मी पेज बंद करतो. आता आता अगेन काय करतो? एसीपी लॉग ओपन करतो. हे पहा लेआउट चेंज झालाय. येस. सो हा फर्स्ट सर्व्हर माझा आहे. डबल क्लिक ऑन इट. आयडी, पासवर्ड, प्रेस एंटर. हे बघ पूर्ण सिस्टमचा लेआउट चेंज झालेला आहे. सो तुम्ही थीम चेंज केली की लेआउट चेंज होणार आहे. आता मी अगेन जो मी मगाशी चेंज केला तो मी रिवर्ट करतो. येस. हॅलो, एनी क्वेश्चन? हॅलो. ओके. सो मगाशी मी जो चेंज केला तो काय करतो? रिवर्ट करतो. ऑप्शन. सो इथे पहिलीच थीम आहे, इथे घेतो मी एसएपी सिग्नेचर थीम. अप्लाय. ओके. देन /नेक्स्ट आणि लॉग इन. आता आपली थीम सेटिंग झालेली आहे. So यामध्ये आणखी काय ऑप्शन्स आहेत? ऑप्शन मध्ये जायचं. देन येथे आहे फॉन्ट सेटिंग. सो तुम्ही इथे फॉन्ट पण चेंज करू शकता. सिलेक्ट मध्ये जायचंय. देन इथे फॉन्ट आहे. सो तुम्हाला कोणता फॉन्ट घ्यायचा आहे, कोणता फॉन्ट स्टाईल घ्यायचा आहे आणि कोणती फॉन्ट साईज घ्यायची ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. ते ओके का अप्लाय होऊन जाईल.
त्यानंतर येथे आहे इंटरॅक्शन डिझाईन आणि इथे जायचं त्याला व्हिज्युअलायझेशन फर्स्ट मध्ये. सो यामध्ये कंट्रोल सेक्शन आहे, त्यामध्ये शो की अँड सॉर्ट की असे दोन ऑप्शन आहेत. सो शो की विदिन ड्रॉपडाऊन लिस्ट अँड सॉर्ट की विदिन ड्रॉपडाऊन लिस्ट, हे दोन्ही पण ऑप्शन आपल्याला ऍक्टिव्ह करायचे आहेत. तर फर्स्ट टाइम तुम्ही लॉग इन करत असाल तर तिथे इनऍक्टिव्ह असणार असं. सो फर्स्ट शो की विदिन ड्रॉपडाऊन लिस्ट ऍक्टिव्ह करायचं आणि शॉर्ट कीला ऍक्टिव्ह करायचे. दोन्ही काय केले मी आता ऍक्टिव्ह केलेलं आहे, अप्लाय अँड ओके. जेणेकरून आपल्या पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येणार नाही. ही सेटिंग सगळ्यांना करायची. कुठून करायची? दिस इज कस्टमाइज लोकल लेआउट, क्लिक ऑन इट, गो इनसाइड दिस ऑप्शन, इंटरॅक्शन डिझाईन, व्हिज्युअलायझेशन फर्स्ट, आणि इथे कंट्रोल सेक्शन मध्ये दोन चेकबॉक्स मी ऍक्टिव्ह केलेले आहेत, ऍक्टिव्ह, अप्लाय अँड ओके. तो अशा प्रकारे आपण काय केले ते दोन चेकबॉक्स ऍक्टिव्हेट केले. सो हे काय आहे? सिस्टीम नेव्हिगेशन. म्हणजे आपण एसीपी सिस्टीम यूज कशी करणार आहे, एसीपी सिस्टीमची इन्फॉर्मेशन. सो यामध्ये तुम्हाला काय क्वेश्चन आहे कुणाला? एनी क्वेश्चन? नो सर. नो सर. सो आतापर्यंत आम्ही जे डिस्कस केलं सगळ्यांना समजलंय? ऑल ऑफ यू? हो सर. सो हे सगळे बेसिक थिंग्स होत्या, जेणेकरून तुम्ही एसएपी चा कोर्स करताय तुम्हाला बेसिक गोष्टी माहित असणं इम्पॉर्टंट आहे. आपला जो व्हर्जन आहे तो व्हर्जन कोणता आहे? आपला व्हर्जन आहे S4 HANA 2023. समजा तुम्हाला कोणी विचारलं तो एसएपी चा कोणत्या व्हर्जनचा कोर्स केलाय, तर आपण काय सांगू शकतो? S4 HANA 2023. गॉट इट? ओके सर. आता नवीन पण निघाले का सर? 2024 S4 नाही, HANA? नाही, हेच लेटेस्ट. ओके. लास्ट व्हर्जन हेच आहे 23 पर्यंतच. नवीन नाही आलं, येईल पुढच्या वर्षी. ओके. ओके सर. सो आज मी तुम्हाला एसबी सॉफ्टवेअरचं फाईल शेअर करणार आहे. अमोल, साहिल, तुमच्याकडे लॅपटॉप आहेत ना? हो सर. ओके, तुम्हाला काय? हॅलो. ओके, तुम्हाला ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल. हा साहिल. येस. येस साहिल, बोल ना. कंपनी आहे ना त्याच्या मोबाईल मध्ये आवाज क्लिअर येत नाही. कंपनी आहे ना त्याच्या मोबाईल मध्ये बघतोय. अच्छा अच्छा, चालेल, काय अडचण नाही. सो मी काय बोललं तुम्हाला, तुम्हाला मोबाईल नाही, मोबाईल मध्ये फाईल ओपन नाही होत काय होते सर? इन्स्टॉलेशनची. हॅलो. मोबाईल मध्ये काय होतं तुमची स्क्रीन आधी दिसते नंतर आवाज आधी येतो ना स्क्रीन ऑपरेट होते. अच्छा अच्छा. तुम्ही शूटिंग वगैरे नाही दाखवलं का कस्टमायझेशन डिस्प्ले वगैरे ते आवाज हम्म. आधी आला नंतर स्क्रीन हे झालं त्याच्यामुळे कसं मिसकम्युनिकेशन झालं वाटतं. ओके, ठीक आहे. सो मी काय बोलत होतो की तुम्हाला मी एसएपी सॉफ्टवेअर फाईल पाठवतो आहे व्हॉट्सअपला. तुम्हाला ती तुमच्या लॅपटॉप मध्ये डाउनलोड करून घ्यायची आहे. ओके. येस सर. सो हे जे स्टार्टिंगचे सेशन आहेत आपले. सो नेक्स्ट सेशनला आपण एसएपी मध्ये आपला फर्स्ट टॉपिक पाहणार आहे मटेरियल मास्टरचा, विच इज द मास्टर डेटा टॉपिक. सो तोपर्यंत तुम्ही काय करा, तुमचं सिस्टीम वगैरे एसएपी डाउनलोड करून घ्या सिस्टीम मध्ये, लॅपटॉप मध्ये. तुम्हाला लगेच मी काय करतो शेअर करतो.